संपले कधी. चला भिंगारी संघ, सिद्धिविनायक भिंगारी आणि आर्या स्पोर्ट्स सोहळे या दोन संघादरम्यान लढत सुरू होते. दोन्ही टीमचे 12th मॅन येऊ द्या, फार गरजेचं आहे. पहिलं षटक घेऊन रिवॉल, भेदक गोलंदाज. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, कदाचित एज लागून बॉल फ्लाइंग स्लिप कडे गेला होता. जेव्हा अशी पटकन एज लागते यष्टीरक्षकासाठी सोपं नसतं एवढ्या वेगानं कॅरी करणं. पहिला चेंडू डॉट आलाय. सूरज परदेशी आणि आशिष परदेशी अशी सलामीची जोडी. परंतु यंदाच्या हंगामामध्ये रिवॉलनं खूप चांगली बॉलिंग केलंय. शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून चाललाय बॉल, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. डॉट बॉलचं प्रत्युत्तर मात्र षटकारानं दिलंय. चांगली सुरुवात भिंगारी संघाची. रिवॉलचा हा बॉल ऑन साइडला वॅकंट एरिया, मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. पुन्हा एकदा बॉल सीमा पार, 6 धाबा मिळतील. षटकार. ऑन फायर नाव, लगातार दुसरा षटकार. त्यामुळे लवकरच लाईन लेन चेंज करावी लागेल आता रवींद्र मात्रे यांना. पहिला चेंडू परफेक्ट पडला होता, त्यानंतर 2 बॉलवर 2 षटकार. ओ यावेळेस पुन्हा एकदा लॉफ केलाय आणि चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून. सलगचा हा 3रा षटकार. सूरज परदेशी ऑन फायर नाव, सलगचा 3रा षटकार. 3 षटकार मारलेत. शॉर्ट ऑफ लेंथ, अकुटप्प्याचा बॉल सागर गायकवाडच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. येतोय सलगचा 4था षटकार. बंद झालाय. मुंबई पोलीस